आणि एक मोठी बातमी मुंबईतनं समोर येते। घाटकोपरच्या अशोकनगर इथे दरड कोसळली आणि या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत दोघांना आपले प्राण गमवावे लागलेत। सध्या बचाव कार्य या ठिकाणी जोरदार पद्धतीने सुरू आहे, मात्र अतिशय अरुंद स्वरूपाच्या गल्ल्या असल्यामुळे या भागातलं बचाव कार्य हे सध्या म्हणावा तसा वेग घेऊ शकत नाहीये। गौसिया चाळीच्या परिसरामध्ये डोंगराचा भाग कोसळला। दरड कोसळल्यानंतर आपण जे काही यंत्रणा राबवतो किंवा जे काही आपण करतो त्याऐवजी दरड कोसळू नये आणि कोसळल्यानंतर कोणाचं जीवित आणि वित्तहानी होऊ नये यासाठी जे काही यंत्रणा राबवणं गरजेचं आहे ते आपण करायला पाहिजे। त्या धर्तीवर आमची चर्चा मी महासभेमध्ये घडवली होती आणि आमचा प्रयत्न होता की त्यावेळेस नोटिसा वगैरे देऊन आम्ही सर्व लोकांना विनंती केली होती की आपण पावसाळ्याच्या त्या काळामध्ये आपण घरं खाली करा आणि इथे राहू नका 4 महिने। परंतु दुर्भाग्याने काही लोकांनी खाली केलं, काही लोकांनी नाही केलं। परंतु आज ही दुर्घटना घडली आणि त्यामध्ये आता 5-6 लोक आतमध्ये फसण्याची शंका आहे। काम चालू आहे, युद्धपातळीवर चालू आहे। धन्यवाद। बघतोय अजूनही 5 ते 6 लोक अडकलेले आहेत आणि या लोकांना इथून बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। या भागामध्ये पावसाळ्याच्या दिवसात तरी तुम्ही राहू नका अशा स्वरूपाच्या सूचना करण्यात आलेल्या होत्या, मात्र तरीही लोक इथे राहत होते आणि मोठी दुर्घटना आता घडली आहे। पोलीस स्टेशनच्या अशोकनगर मध्ये हे जो डोंगर आहे त्या डोंगराची दरड रात्री साधारणपणे 3-3:15च्या सुमारास कोसळली आणि ती 2-4 घरांवर पडून त्याच्यामध्ये काही नागरिक दबले गेले। यापैकी 2 मृतदेह आता पावेतो बाहेर काढण्यात आलेले आहेत आणि त्यांना राजेवाडी हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे। त्या ठिकाणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि त्याचबरोबर इथे BMCचं फायर ब्रिगेड, NDRFचं पथक, पोलीस आणि इतर टीम ज्या आहेत त्या नागरिकांना रेस्क्यू करण्याचं काम करत आहेत। त्याच्यामध्ये एकदम आतल्या बाजूला असल्यामुळे आणि मोठे दगड असल्यामुळे त्याच्यामध्ये काम सुरू आहे आणि निश्चितपणे त्या लोकांना रेस्क्यू करण्याचं आहे। किती लोक 3 ते 4 लोक आतमध्ये अडकलेले असण्याची शक्यता आहे, त्यावर काम चालू आहे। सध्या स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपण बघतोय या भागामध्ये अडकलेले लोक जे आहेत ते साधारण 6 लोक अडकल्याची माहिती सध्या समोर येते, मात्र दोघांचा मृत्यू झालेला आहे। घरों के ऊपर वो सारे गिरे उसका मलबा और अंदर अभी तक 2 शव जो है वो बरामद किए। उसमें से दोनों बॉडीज़ को हमने राजेवाड़ी हॉस्पिटल में भेजा है आगे की कार्रवाई के लिए और यहाँ पर BMC पुलिस और NDRF की टीम्स रेस्क्यू ऑपरेशन अभी भी जारी है और भी कुछ लोगों के फंसे होंगे और 3-4 लोग अंदर फंसे होने की आशंका है, उस पर काम जारी है। बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे। सध्या या भागामध्ये NDRFची टीम दाखल झालेली आहे, मदत करते ढिगारा बाजूला करणं, कारण डोंगराचा भाग आहे तो इतक्या सहजी बाजूला करणं शक्य नाहीये आणि आत दबले गेलेले जो लोक आहेत त्या लोकांना बाहेर काढणं ही प्राथमिकता ठेवून सध्या या भागातला संपूर्ण ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे। खरं तर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता NDRFच्या टीम इथे दाखल झालेल्या आहेत आणि इथे मदत कार्य करतायत। वरचा डोंगराचा भाग हा सातत्यानं कोसळू शकतो अशी सुद्धा भीती असते अशा वेळेला, कारण खालचा ढिगारा काढत असताना वरचा ढिगारा पुन्हा कोसळण्याची भीती असते। मात्र अशा परिस्थितीमध्ये सुद्धा सध्या इथे बचाव कार्य हे केलं जाते। खाली कराया, उनको आपने कहाँ पर शिफ्टिंग दिया, कोई ऐसा काम नहीं होता है। सिर्फ नोटिस देने का काम हर साल होता है और महानगर पालिका वो अपना काम करके चली जाती है। तो क्या जानकारी मिली है, कितने लोग इंजर्ड हुए, क्या कैजुअलिटी हुई? देखिए, कम से कम अभी तक 2 से 3 बॉडी तो यहाँ से निकाली गई है और अंदर भी कम से कम 5 से 6 कहा जा रहा है। इससे ज्यादा भी हो सकती है, लेकिन मैं भगवान को प्रार्थना करूंगा कि कम हो, क्योंकि आखिर गरीब का ही मरना है यहाँ पर हर साल की तरह। तो एक तो यहाँ पर चलने के लिए रास्ता नहीं है, क्योंकि इतनी एक छोटी सी गली है, उसमें से पूरा राहत कार्य करना है। तो देखते अभी धीरे धीरे पुलिस प्रशासन BMC सब लग तो चुकी है, थोड़ी देर में आपको पता चल जाएगा कि कितने लोग उसके अंदर दबे हुए हैं। आपके विधानसभा का क्षेत्र है ये, क्या कदम उठाने वाले हैं आपको इससे मुद्दे को लेकर? नहीं, मेरा आगे चल के कदम यही होगा कि ये जो डोंगर पे लोग रह रहे या तो उनको डोंगर से थोड़ा छोड़ के जो स्लम है वहां पर प्रशासन, महाराष्ट्र शासन या बृहन मुंबई महानगर पालिका
उनको वहीं पर एक बिल्डिंग बनाकर उनको वहीं पर घर दे, या इन सभी को ट्रांसफर कर HDL में, या कोई भी इनकी जगह हो वहां पर उनको आप ट्रांसफर करो। नहीं तो बारिश बोल के नहीं आएगा कि मैं आज 3 नंबर खाड़ी में गिरूंगा, कल मैं गणेश नगर के डोंगर में गिरूंगा, कि मैं भटवाड़ी के डोंगर में गिरूंगा, ऐसा बोल के नहीं आने वाला है। वो कहीं पर भी लैंडस्लाइड होने वाला है। तो उसके पहले हमें जो सुविधा करके रखनी चाहिए वो करनी पड़ेगी। और अब उसके लिए मेरा पूरा पेपर वर्क मैंने ऑलरेडी एक बार तो कर ही दिया है, अभी मेरे पास नहीं है। 1-2 महीने पहले ही मैंने पूरे एलवॉर्ड को लेटर दिया है कि डोंगर के आजू बाजू में नीचे जो लोग रहते हैं कृपया उनको वहां से हटाइए। लेकिन कोई काम नहीं होता है, सिर्फ दिखावे की राजनीति होती है और आके सब निकल जाएंगे। अब बड़ी बड़ी बातें करेंगे, नेता लोग आएंगे और यहाँ से निकल जाएंगे। वो जान गई, उनको श्रद्धांजलि देंगे, 5 लाख देंगे, 10 लाख देंगे और अब हो सकता है 15 लाख भी देंगे। बस यही काम होने वाला है और कुछ नहीं। या घडलेल्या घटनेवरती स्थानिक जे इथले कार्यकर्ते आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी रोष व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। अधिक माहिती ऋतिक गणकवार यांच्याकडनं घेणार आहोत। ऋतिक, एकीकडे नोटिसा लावल्या गेल्या होत्या असंही कळतंय, मात्र या केवळ दिखाव्यापुरत्या नोटिसा लावल्या जातात। या लोकांना इथून हलवणं गरजेचं आहे, मात्र ते हलवलं जात नाही आणि त्यामुळे अशा गंभीर दुर्घटना घडतात असं म्हटलं जातंय। मी आहे सध्या गौसिया चाळ या परिसरामध्ये। इथं बघून अतिशय हृदयद्रावक असं दृश्य आहे। लोक किती धोकादायक स्थितीत राहतात हे आपण बघू शकतो। समोर आपल्याला डोंगर दिसतंय आणि त्या डोंगराच्या टोकावरती देखील घरं जे आहेत ते दिसून येत असल्याचं पाहायला मिळतं आणि समोर हा जो काही जमिनीवरच्या ज्या चाळी आहेत त्यांचा भाग आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। आणि याच ठिकाणी जे डोंगराच्या लगत असलेले एक झाड जे आहे ते सुरुवातीला पडलं आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबतच ती दरड जी आहे ती खाली आल्याची माहिती आता सध्या स्थानिकांकडून मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। समोरचं आपण चित्र बघतोय, एक ॲम्ब्युलन्स या ठिकाणी उभी करण्यात आलेली आहे, मात्र ॲम्ब्युलन्स वगळता कोणत्याही गोष्टी या ठिकाणी उभ्या करू शकत नाहीये, कारण की पूर्णतः जे दाटीवाटीचा परिसर जो आहे तो या ठिकाणी दिसून येत आहे। एक फक्त जी गल्ली आहे ती आतमध्ये जाते आणि मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन असेल, NDRFचं टीम असेल, ती आता आतमध्ये गेल्याचं पाहायला मिळतं आणि बचाव कार्य जे आहे ते त्यांच्याकडून सुरू असल्याचं पाहायला मिळतं। मात्र समोर आपण तो डोंगर बघू शकतो आणि अगदी डोंगरावरती काही घरं आहेत आणि अतिशय धोकादायक स्थितीमधले हे घरं आहेत आणि त्याच्याच जे कडालगतचं जे एक झाड होतं ते सर्वप्रथम खाली आलं आणि त्याच्यानंतर त्याच भागातला जो दरड आहे ती कोसळली आणि जवळपास 5 ते 6 घरं जे आहेत ते बाधित झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण बघतोय पोलीस प्रशासन या ठिकाणी आहे आणि जो बचाव कार्याचा जो रस्ता आहे तो फक्त एकच या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय। आणि कसं काय लागलं, कैसा लगा ये पहाड़ गिर गया, पहाड़ गिरने से थोड़ा सा जो गिरा है लादी उदी वही पार पे गिर गया तो थोड़ा चोट आई, मोच आई। ओके, क्या हुआ, कितने बजे गिरा? ये 3 पौने 3 बजे तक लगभग था, 3 साढ़े 3 बजे। पैर को लग गया? हाँ, पैर पे लगा। ओके, और कितने लोग हैं अंदर वो नहीं मालूम है, हम तो अभी आ रहा हूँ दूसरे रूम से, हाँ, तो अभी वही देखने जा रहा था तो जाने नहीं दिए, वापस जा रहा हूँ। ओके, ज़्यादा लगा आप? नहीं ज़्यादा नहीं, मोच वोच खाया, थोड़ा ये लग गया, थोड़ा थोड़ा रिश्ता भी लग गया। ओके, आपण बघतोय की हे सुद्धा त्या घटनेमध्ये जखमी झालेले आहेत। घर में सोएंगे ना, रात में क्या करेंगे? तो 3 बजे डायरेक्ट गिरा, कुछ पेड़ गिरा पहले फिर दरड़ आई, क्या क्या बारिश चालू थी तब? बारिश तो नहीं चालू थी, ओके बंद थी। ओके, अभी आपको क्या पैर में लगा है? ज़्यादा इंजरी तो नहीं है? नहीं, ज़्यादा कुछ ऐसा नहीं है, हाँ, लेकिन बच गए, बहुत अच्छी बात है। बराबर बराबर। हाँ। और लोग दबे होने की संभावना है? हाँ, बराबर। आपके घर के बाजू में सब हुआ है, आपके घर पे डायरेक्ट गिरा है सब? नहीं, आजू बाजू में हर जगह गिरा है। कितने घर? जो भी 10-15, अभी रात में तो कुछ मालूम नहीं पड़ा, अभी जानकारी मालूम पड़ेगी, जाएंगे घर पे तो पूरा 10-15 घर हो सकते हैं आपके आजू? हाँ हाँ। ऋतिक, त्यांना विचारा नोटीस लागली होती का? आप जाइए हॉस्पिटल में। आपण बघतोय 2 रुग्ण जे आहेत ते नुकतेच बाहेर आल्याचं पाहायला मिळतं। त्यांच्यावरती देखील या दरडीचा परिणाम झाला, दोघांच्याही पायाला दुखापत झालेली आहे, ते सध्या दवाखान्यात जात असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र ही एकच आपण गल्ली बघतोय, हीच एक गल्ली आहे ज्यातून सर्व बचाव पथक जे आहे ते आतमध्ये गेलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये बचाव कार्य जे सुरू आहे। मात्र ह्या ठिकाणी असलेले हे दाटीवाटीचे रस्ते त्याच्यामुळं लोकांना बचाव कार्य करण्यास अडथळे येत असल्याचं पाहायला मिळतंय। प्रशासन जे आहे ते आतमध्ये
आपण बघतोय की बचाव कार्य त्यांच्याकडून सुरू आहे, मात्र ही गल्ली जी आहे ती अडथळा निर्माण करते आणि पाठीमागे आपण डोंगर बघू शकतो. डोंगरावरती अद्यापही घरं आहेत आणि ते घरं आपण बघितलं तर ते देखील धोकादायक स्थितीत आहेत. आणि अशातच ज्या घरांच्या खाली आपण बघतो की मोठ्या प्रमाणात झाडं आहेत, त्यापैकीच एक झाड जे आहे ते 3 ते 4 वाजेच्या दरम्यान खाली कोसळलं आणि त्या घरं जे आहेत त्यांच्यावरती पडल्याचं पाहायला मिळतं आणि जी त्याच्यासोबत दरड देखील आली. अनेक लोक यामध्ये जखमी झालेले आहेत. त्यातील दोघांशी आपण नुकतीच बातचीत केली. आता त्यांना दवाखान्यात नेलं जात आहे. मात्र आतापर्यंत अशी माहिती समोर येते की 2 जण जे आहेत ते मृत घोषित करण्यात आलेले आहेत आणि अद्यापही 6 जण जे आहेत ते ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती स्वतः प्रशासनाने दिलेली आहे. स्थानिक लोक या ठिकाणी आलेले आहेत. मोठ्या प्रमाणात आपण बघतोय की NDRFचं पथक बचाव कार्य करत आहे, मात्र अडचणी ज्या आहेत त्या येत असल्याचं पाहायला मिळतं. आपण समोर बघा, एकच व्यक्ती येऊ किंवा जाऊ शकतो अशी स्थिती आहे या गल्ल्यांमधून. अशी परिस्थिती आपण बघतोय. अशातच बचाव कार्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडथळे येत असल्याचं एकंदरीत दिसून येतं. आपण काही स्थानिक लोक आहेत, त्या स्थानिक लोकांशीही बोलण्याचा प्रयत्न करूयात की ते किती वाजता या ठिकाणी आलेले होते, किती वाजेपासून तुम्ही इथं आहात? मी तर आता अर्धा एक तास झाला आलो आहे, पण खूप वाईट परिस्थिती आहे. 2 लोकांची डेथ झालेली आहे आणि कमीत कमी 4 ते 5 लोक आतमध्ये दबलेले आहेत. त्याच्यात एक लहान पोरगा पण आहे. युद्ध पातळीवरती प्रशासन बचाव करत आहे. त्या पाठवलेल्या पाहायला मिळतात. अजूनही नोटीस यावेळी देखील दिलेल्या होत्या. नेमकं काय कारण आहे की लोक इकडनं निघत नाहीत किंवा नेमकं काय प्रकरण आहे? दरवर्षी महानगरपालिका स्वतःवर काही येऊ नये म्हणून नोटीसची प्रक्रिया योग्य पद्धतीने बजावतात. दरवर्षी डोंगरावर राहणारी किंवा डोंगराच्या खालच्या लोकांना नोटीस देतात आणि ते निघून जातात. परंतु नोटीस दिल्यानंतर तुम्ही काय त्याचा प्रोसिजर करताय? म्हणजे उद्या समजा डोंगर कोसळला तर आता तुम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारा, ते एकच सांगतील आम्ही यांना नोटीस दिले होते. पण नोटीस दिल्यानंतर काय आहेत? नोटीस दिल्यानंतर तुम्ही त्यांना कुठं शिफ्टिंग दिली का? की बाबा HDLमध्ये रूम खाली आहे, तुम्ही त्यांना शिफ्टिंग केली का? की कुठल्या शाळेत तुम्ही त्यांना पाठवलं का? असं काही होत नाही. फक्त आणि फक्त नोटीस देण्याचं काम करतात आणि असे प्रकरण होतात. महानगरपालिका सत्ताधारी आता येणार 5 लाख 10 लाख आणि 15 लाख, कदाचित आता 15 लाख देतील. तेवढं काम करून स्वतःचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणार आणि इकडनं निघून जाणार. बचाव कार्य सुरू आहे. बचाव कार्य आता महानगरपालिका, फायर ब्रिगेड आणि नेहमीप्रमाणे पोलिसाची पूर्ण जबाबदारीच असते, ते त्या पद्धतीने काम चालू आहे. आणि आता हळूहळू कसं, एकतर गल्ली खूप छोटी आहे, आतमध्ये जायला जागा नाही आहे. हळूहळू काम आता युद्ध पातळीवर चालू झालेलं आहे. तर मला वाटते 2 बॉडी गेलेले आहेत, 2 इंजर्ड आहेत. अजून मला वाटते 4 ते 5 आतमध्ये दबलेले आहेत अशी माहिती आहे. ऋतू तावडे असं म्हणतायत की इथे लँड माफिया जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत आणि लँड माफियांमुळे अशा पद्धतीची गोष्ट घडतात असं त्यांचं म्हणणं आहे. का लँड माफिया आहे तिथे? नेमकं काय कशा पद्धतीने घरं दिली जातात तिथे? मी काय म्हणतो, लँड माफिया म्हणजे काय? ह्यांना घरं कोणी दिलेत? ह्यांना लाईट बिल कोणी दिलं? ह्यांना आधार कार्ड कोणी दिलं? ह्यांना वोटर ID कार्ड कोणी दिलं? तुम्ही जे सत्तेमध्ये असतात तुम्ही म्हणणार आम्ही आत्ता 6 वर्ष झालो किंवा 1 वर्ष झालो, ते 20 वर्षावर टाकणार. पण शेवटी प्रक्रिया हेच असते की तुम्ही स्वतःच्या मतदानासाठी या लोकांना इथं बसवतात. गरीब लोक असतात, यांना काही लालच देऊन यांचे मतं घ्यायचे. हा एकदम परफेक्ट त्यांचा नेम असतो. परंतु फक्त आरोप करणं, स्वतःला कसं वाचवणं, यासाठी ऋतू तावडे चांगला उत्तर नेहमी देतात. तेही उत्तर तुम्हाला यावेळी दिलं असेल. पण हे विचारणार नाही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना की तुम्ही यांना नोटीस दिली, पण नोटीस दिल्यानंतर तुम्ही यांना शिफ्टिंग का नाही केलं? हा प्रश्न आहे की यांना का इथं राहायला दिलं? धोकादायक होतं, जीव जाऊ शकतो, तुम्हाला माहिती होतं ना, तरी सुद्धा तुम्ही यांना इथं राहायला का दिलं? पत्रकार परिषदेत आयुक्त असं म्हणतात की लोक ऐकत नाहीत, आम्ही नोटिसा दिलेल्या आहेत, जबरदस्तीने खाली करायला गेलो तरी लोक ऐकत नाहीत, असं त्यांचं स्पष्टीकरण होतं. कशा पद्धतीने बघता? लोक मृत्युमुखी पडलेली आहेत कारण इथे. बघा कसं आहे, हे पल्ला झळकत आहेत. मला वाटतं की ज्या दिवशी प्रशासनाने ठरवलं की यांना खाली करायचं आहे तर पोलीस बळ कसं घेऊन येतात प्रत्येक ठिकाणी. आता मला सांगा, बँड्रामध्ये पोलीस नव्हती का? एवढे घरं ते जात नव्हती, पण खाली केलं ना. त्याच पद्धतीने यांना समजवून की बाबा त्यांचे 20, 25, 30 वर्ष इथे गेलेले आहेत, तर आता आम्ही तुम्हाला इथं राहायला घर देतोय, तुम्ही इकडे शिफ्टिंग करा, तुम्ही शाळेत राहा पावसाळ्यात, असं कुठली तुम्ही योजना दिली तर ते बाहेर जातील ना. बघा मला वाटतंय नुकसान आता तर एक 5-7 घरांवर 6 घरांवर पडलाय.
पण हा डोंगर अजून किती घरांवर कोसळणार ह्याची माहिती कुणाला आहे? आता सुद्धा धोकादायक आहे. तुम्हीच पत्र दिलंय ना, नोटीस दिली आहे की बाबा हे धोकादायक. माझं म्हणणं आहे की या लोकांना सगळ्यांना HDL मध्ये शिफ्टिंग करावी, या डोंगरावर राहणाऱ्या लोकांना, आणि त्यांना सुरक्षित जागेवर. रितू तावडे आणि अश्विनी भिडे मॅडमनी डिसिजन घेतला पाहिजे आणि त्यांना शिफ्टिंग केली पाहिजे. नक्कीच आपण बघतोय की या पण ठिकाणी स्थानिक जे आहेत या ठिकाणचे स्थानिक लोकप्रतिनिधी आपण म्हणतो कार्यकर्ते ते त्यांची प्रतिक्रिया आपण घेतलेली आहे. आणि बचाव कार्य जे आहे ते या गल्लीतून सध्या सुरू आहे. निमुळती गल्ली आहे अतिशय, आणि याच्यातून जे बचाव कार्य करण्यास अडचणी येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मात्र अशी माहिती मिळते की 6 ते 7 घरांवरती ही दरड जी आहे ती कोसळलेली आहे.